चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष. चीनमधील रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त. छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात दोघं एकत्र. भाषणात भुजबळ फडणवीस यांच्याकडून एकमेकांचं कौतुक. भर मंचावर शरद पवारांनी संदेश लिहून दिला, भुजबळांनी गुपचूप वाचला. पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो. चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा. दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल. पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर. पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप. नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती. अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष. सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलं आहे, धन्यवाद. सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. गडचिरोलीत रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असल्यास कौतुक का करू नये, राऊतांचा सवाल. तर फडणवीसांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया. राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा. माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य. महापालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत घोडेले पती पत्नीचा पक्षप्रवेश.